नमस्कार मित्रांनो, आज इथे मी तुमच्यासोबत बोलू शकते, माझे विचार मांडू शकते. कुण्याही परवानगीशिवाय शिकू शकते, काम करू शकते, स्वतंत्रपणे जगू शकते. हे केवळ शक्य झालंय आपल्या महाराष्ट्रातील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांमुळे. पुण्यात भिडेवाड्यात त्यांनी पहिली मुलींची शाळा सुरू केली. शिक्षणासोबतच त्या गोष्टींमधून मुलींना अनेक धडे देत असत. मुलींच्या खाण्यापिण्याची सोय देखील त्याच करत असत. मुलींना स्वतंत्रपणे जगण्यासाठी आवश्यक असलेले सर्व गोष्टी त्या त्यांना शिकवत असत. सावित्रीबाईंना घरातून समाजातून खूप विरोध होत होता. दररोज वेगवेगळ्या संकटांना तोंड द्यावे लागे. तरीही शिक्षणाच्या क्रांतीची ज्योत त्यांनी सतत तेवत ठेवली. महाराष्ट्रातील दुष्काळात प्लेगची साथ असताना त्यांनी बरेच सामाजिक कामे केली. प्लेग झालेल्या लोकांची काळजी घेतानाच त्यांचा मृत्यू झाला. त्या आपल्यासाठी होत्या म्हणून आपण आपले ध्येय पूर्ण करण्याचे स्वप्न बघू शकतो. मुलींना शिकवणे, स्वतंत्रपणे जगायला शिकवणे हे अनोखे कार्य करणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंना शतशत नमन.